लावणी पाहण्यासाठी नक्कीच आवर्जून या. चला टॉस उडवला जाईल. चला श्लोक टीम कुठची आहे? श्लोक टीम कुठची आहे बघ. संडे बॉयज आणि यंग फायटर्स. संडे बॉयज यंग फायटर्स आहे. चला सन्माननीय संतोष पावसकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा. टॉस उडवला जाईल. संतोष पावसकर यांच्या शुभ हस्ते हा टॉसचा इथं मात्र टॉस केला जाईल. संडे बॉयज आणि यंग फायटर्स. सन्माननीय संतोष पावसकर सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस उडवला जाईल. एक फायटर टॉस जिंकलाय आणि लगेच निर्णय बॅटिंगचा आलाय त्यांचा. चला बॅटिंग घेतले यंग फायटर्स आणि संडे बॉयज लगेच फिल्डिंग साठी उभे राहायच्या. संडे बॉय खास राहिले आजच्या दिवसामध्ये. वफा शेखने याची कमाली गोलंदाजी पाहायला भेटली. त्याच्यानंतर सुशीलची कमाली गोलंदाजी पाहायला भेटली. मॅन ऑफ द मॅच ठरला होता सुशील. नाही वफा शेख आजच्या दिवसामध्ये चांगला मोमेंट पाहायला भेटला कारण की चांगला गोलंदाजी पाहायला भेटली त्याच्या माध्यमातून नक्कीच. चला संडे बॉस फिल्डिंग लगेच लावून घ्या. एक फायटर चला बॅटिंगला लगेच. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. दुपारचं क्षेत्र चालू झालंय आणि आपल्याला बरेच कव्हर करायचे. फक्त 3च मॅच झालेत. अजून 10 मॅच खेळवायच्या त्याच्यामुळे 7 मॅच खेळवायच्या त्याच्यामुळे काय आपल्या बॅटिंग भैया तुम्ही म्हणतात चला बॅटर काय करतात चला उतरा लगेच मैदानामध्ये. विनंती करतो दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत जायचं. नो डाऊट शुक्रवाडीची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याच्यासोबत चांगला खेळ सकाळच्या चित्रामध्ये पाहायला भेटला. मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला डोक्यावरती आपण JR ची कॅप पाहतोय. सलामीची जोडी मैदानात आज दाखल झाली है. दोनों बल्लेबाज यहाँ पर आ चुके हैं. जल्द से जल्द अभी मैच चालू होने वाले हैं. एक वाजून 20 मिनिटं झालेत. अजून येणाऱ्या 7 मॅच तुम्हाला खेळायचे आहेत. याची जरा भान ठेवा. होतात
सब मैच तो शुरुआत करते हैं। जल्द से जल्द मैच को शुरुआत की जाती है। दोनों बल्लेबाज सेट है। आप देख रहे हैं अश्विन पावस्कर जिन्होंने पहली मैच में मैन ऑफ द मैच का खिताब लिया था और आमने सामने दोनों मैच मैन ऑफ द मैच है। इस बार अच्छा स्ट्रोक यहाँ पर दिखता हुआ 1 रन से शुरुआत की है। सुनील है। अब देख रहे हैं मैन ऑफ द मैच उन्होंने पहले मैच में उन्होंने मैन ऑफ मैच लिया था। अब कांटों की टक्कर आपको दिखाई होगी। दोनों बल्लेबाज सेट है। क्या करना है मुकाबला इस पर दिख जाता है। यहाँ पर स्ट्रेट एंड बाहर मिलेगा। बॉल जाती हुई है सीमारे के बाहर 4 रनों के लिए। अब डांसिंग अंपर बाहर गया। अब लोकल डांसिंग अंपर हमारे एरिया के ही आपको दिखाते हुए अंदर माइक वाला भी डांसिंग अंपर हमारे लोकल वसाती के है। इस बार 4 रन आए थे। तो अच्छे बल्लेबाज दोनों बल्लेबाज जब तक अच्छा फील्ड करते हुए कहने वाले नहीं है कामयाब होते हुए अभी तक अच्छी बल्लेबाजी सुनील की ओर से बढ़ते हुए इस बार खेलना चाहते थे विकेट नॉन स्ट्राइक हिट पर भंगड़ा पाले आजा आजा अच्छा 6 नाही दादा पण तरी मारलं तर 500 रुपये तुला भेटतील 6 आहे का अच्छा पडद्याला 6 आहे तुला 500 रुपयाचा कॅश भेटेल सोनूबाई यांच्याकडून अश्विनचे देखील दिवाने भरपूर आहेत कारण की सुकरवाडीची ती रन मशीन आहे त्यांनी देखील भरपूर नाव केलंय आणि पावसकर बंधू बोले ना तो हर जगह फेमस है। सचिन ने कैश लिया तो 500 रुपया कैश प्राइस है। मैं सोनू भाई अभी पैसा बांटने आए हैं पूरा बोरवली का सुकरवाड़ी का एटीएम खाली करके आए हैं। इस बार अच्छा स्ट्रोक मिला है कड़ा रफ्तार गेंद जाती सीमा रेखा पार 4 रनों के लिए 46 की छाती सीधी बात एम्पर डांसिंग एम्पर है हो जाऊ दे पानी नहीं
और ये गर्व होना चाहिए। इस बार नो बॉल है, बैठक शॉट ऑन साइड पर। अश्विन को यहाँ पर साथ मिली है दोनों बल्लेबाज की, इसलिए चलो ज्यादा प्रेशर रिलीज मत करो। अंपायर है हमारे, लोकली अंपायर है, कुछ ज्यादा प्रेशर लाइज मत करो. नाही बरोबर आहे. आज दादा देखील भडकलेत आमचे. आणि कोणी जास्त आर्ग्युमेंट करू नका, कारण अंपायर आपलेच आहेत किंवा स्पर्धा आपली आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे. हो, अजून एक चांगला पल्लू शो पाहायला भेटला आणि एकच धाव इथे मात्र अर्जित केली जाते. अजून एक धावा अंपायर, डान्सिंग अंपायरचा आपण पाहतोय. कुंदन कुंदन झालाच पाहिजे डान्स आहे. नाही खरंच बघा ना काय स्टाईलिश उभा राहिला अंपायर मध्ये. फक्त कॅप दिसते आम्हाला उन्हामध्ये. हो, समोरच्या दिशेमध्ये पाहायला भेटणार होता. चांगला बॉल. इस बार हल्के हाथों से ढकलना चाहते थे और वो सफलता मिली है, सफलता प्राप्त हुई है. एक रन स्कोर कार्ड पर बढ़ता हुआ. स्कोर कार्ड जाता 20 रन. इस बार जान थी, जान थी और मिले हैं 4. अश्विन की पारी सबसे भारी. इसी ओवर में रन्स बनाने थे, विकेट नहीं गई है, तो डबल स्कोर बन चुके हैं 34. अब सुनील आया फिर से गेंदबाज के लिए. सुनील गुरी इस बार. यस, इनफैक्ट प्लेयर बताते हुए है कुंदन. क्या बात है कुंदन की, आज तो वो फुल हंगामा करने वाले हैं. देखो ना, इनफैक्ट प्लेयर बता रहे हैं और इनका आधा ही अलग है कुछ. इस बार और मिलते 4 रन. इस बार बल्लेबाज चिराग की पारी सबसे भारी, मिले हैं 4 रन और 4 रन से स्कोर कुल मिलाकर बढ़ते हुआ 38. इस बार कलायत मकाऊस्तो किया. एक रन थोडी डिफेंड केली आणि त्यामुळे संयमता भरपूर आहे त्याच्याकडे, कौशल्य चांगलं आहे. हल्के हाथों से ढकल लिया, एक रन पूरा करते हुए और एक रन बढ़ती हुई. इसमें बता रहे हैं कि स्ट्राइक मुझे देनी है. 500 रुपए कैश प्राइस अभी तक चालू है अश्विन के लिए, 6 के लिए. इस बार गेंद यहाँ पर 4 रनों के लिए और बढ़ती हुई है. इस बार रन मशीन खुल गई है और 4 रन मिलते हुए. अश्विन आता थांबत नाहीये. अश्विन नावाचं वादळ मैदानात घुंगावताना पाहायला भेटतंय. काय बॅटिंग चालली आहे. हो, आता मात्र हाताने जाऊन धावायला आहे आणि इथे मात्र 1 रन पूर्ण करताना धावसंख्या धावफलकावर जाऊन वधारली आहे. 44 धावा झाले आहेत. 44 रन अब तक स्कोर कार्ड पर बन चुके हैं. आखरी एक गेंद आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि एका बॉलवर धावा किती बनतायत. चिराग आणि आता मात्र अश्विनची जोडी ना भक्कम झाली आहे. धावा बनवतायत आणि धावा बनले पाहिजे. हो, फटका आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. चिरागची कॅच घेणं गरजेचं होतं. षटक संपला. डॉट बॉल आहे, धावा येणार नाहीयेत. म्हणजे जैसी ते शेवटची ओव्हर असेल स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर मध्ये धावा कराव्या लागतील. आतापर्यंत धावसंख्या धावफल करून वधारले 44 झालेत. 44 रन बन चुके हैं अब तक. आखिरी गेंद, आखिरी ओवर है, स्लॉग ओवर जिन्हें कहा जाता है. 44 रन बनाने हैं. क्या इस मुकाबले में कौन जान डालते हैं. अब तक 44. आखिरी 6 गेंद की पारी बाकी है. 6 गेंद में बनते रन कितने देखने पड़ेंगे आणि 6 बॉल इस ओव्हर के. हो, इस बार और एक अच्छा फटका आणि अश्विनच्या बॅट मधून आलाय. दणदण दणदण 4 धावा. शिवसेना सिनेटचे अध्यक्ष
सचिन सोरे या साहेबांचं इथे आगमन होत आहे. धन्यवाद साहेब. थोड्या वेळातच शिवसेना सचिव सचिन जोरे या साहेबांचा इथे शशिकांत जोरे साहेबांचा इथे आगमन होत आहे. शशिकांत जोरे साहेब थोड्या वेळातच या क्रीडांगणामध्ये उतरणार आहे. तोपर्यंत मॅच चालू द्या मित्रांनो. अश्विनची बॅट बोलू लागली, अश्विनची बॅट बोलू लागली आहे. फटका चांगला आहे. ह्यासाठीच अश्विन ना बोरवलीमध्ये फेमस झालाय, सर्वांचा चाहता झाला. आणि सुकरवाडीमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आज अश्विनने पाहतोय. बघ अश्विन लागली आता. सोनूबाई ऐकत नाहीये. एक फोरवर एक तंदुरी फुल आहे तुला आता. आणि फलंदाज बाद. त्याला तंदुरी आजच्या दिवसाला नको आहे म्हणून विकेट टाकली. फलंदाज बाद. धावसंख्या धाव फलकावर जाऊन वधारली आहे 49. इथे आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया शशिकांत जोरे साहेबांचं. धन्यवाद साहेब. या स्पर्धेला वेळात वेळ देऊन तुम्ही या स्पर्धेला आलात त्याबद्दल तुमचा देखील आपण करूया मनापासून आभार. सन्माननीय जोरे साहेब आणि त्यांचे सर्व खंदे समर्थक त्यांचा देखील आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद जोरे साहेब. तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात आणि तुमचा देखील आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचे बॉल शिल्लक राहिले आहेत आणि पण पाचवा मॅच शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणि कुंदन एक डान्स झालाच पाहिजे. आपण नंतर लावू कुंदनसाठी देखील गाणं. डान्सिंग अंपर आपल्या लोकल अंपर कुंदनसाठी देखील गाणं वाजलं पाहिजे. काय दोन्ही नसतील, दोन्ही अंपर नसतील यात काही शंका नाहीये. चला अजून चांगला बॉल पाहायला भेटतो. यावेळेस गोलंदाज रेडी आहे. हो, नोचा कॉलिंग आलाय, नोचा कॉलिंग आलाय. आणि इथे मात्र 2 धावा स्कोर कार्ड मध्ये अर्जित केली जात आहे. सर्वांची लाडकी स्पर्धा पावस्कर चषक 2026 सर्वांचं करूया मनापासून हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेला 365 दिवस वाट पाहावी लागते आणि खऱ्या अर्थाने मेहनत पार झाली आहे. हो, बॉल हव्यामध्ये विकेट सक्सेस झाल्या. फलंदाज OUT डिझे. थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के फोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के चीफ फोटो से नाचो धन्यवाद. हॅलो. 52 धावांचं लक्ष आहे समोर जिंकण्यासाठी. आमच्या मंचावर उपस्थित राहिलेले सिनेट सदस्य माननीय श्री शशिकांत जोरे साहेब यांचं आम्ही आमच्या BPL 2026 या चषकामध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. तसेच त्यांचे सहकारी यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आता जो मैदानामध्ये सामना सुरू आहे यंग फायटर आणि संडे बॉयज या 2 संघामध्ये हा दुसरा सामना खेळला जातोय. आणि प्रथम फलंदाजी करताना फायटर बॉयजने एकूण 51 धावा केल्या, तर 52 धावांचं लक्ष ठेवलंय समोर जिंकण्यासाठी संडे बॉयज या संघासमोर. यंग फायटर आणि आमच्या मंचावर सामन्याचा आनंद लुटताना सिनेट सदस्य माननीय श्री शशिकांत जोरे साहेब हे देखील या सामन्याचा आनंद लुटतायत. हॅलो. हा.
चला 52 धावांचं लक्ष आहे समोर जिंकण्यासाठी संडे बॉईज या संघाला. प्रथम फलंदाजी करताना यंग फायटर या संघाने एकूण 5 षटकामध्ये 51 धावा केल्या आहेत आणि जवळजवळ प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी या ठिकाणी ठेवलेली आहे जिंकण्यासाठी संडे बॉईज या संघाला. बघायचं कशा प्रकारची फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. सलामीला आलेली जोडी. नाव काय? चिराग आणि विजय. सामना करतोय चिराग. अकुट टप्प्याचा चेंडू टॅप केलाय. निर्धाव चेंडू जातोय. धाव काही मिळत नाहीये. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक साहिल यांच्या मार्फत संघासाठी पहिलं षटक. 5 षटकामध्ये 52 धावांचं लक्ष. चिराग आणि विवेक ही सलामीला आलेली जोडी संडे बॉईज संघाकडून. बघायचं आहे बॅकफुटवर खेळायला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव काही मिळत नाही. निर्धाव चेंडू जातोय. अजूनही धाव संख्याचं खातं उघडलेलं नाहीये. पहिलं षटक एक चांगलं षटक म्हणता येईल नक्कीच. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच हात उंचावून घोषित करतायत अवांतर धाव संख्या. एका धावेने खातं उघडतंय संघाचं आणि लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू हा अवांतर धाव संख्या. पुन्हा एकदा धाव संख्या 2. चिराग षटकातील पुढचा चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडू टॅप केलाय. बघायचा आहे चांगला फटका सीमारेषे बाहेर. चिरागच्या बॅटने निघालेला खणखणीत असा फटका. संघाला एक गडी बाद 6 धाव संख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुनील दोडी. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. बघायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय कारण 52 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी संडे बॉईज या संघाला. नवीन गोलंदाज चिराग. सामना करतोय विवेक. नॉन स्ट्राईकवर आहे तो सुनील. एकूण धाव संख्या एक गडी बाद 6. जवळजवळ 11 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये जिंकण्यासाठी चिराग. राईट आर्म राऊंड द विकेट. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एक या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ आहे. संडे बॉईज यंग फायटर या दोन संघामध्ये हा सामना खेळवला जातोय. 52 धावांचं लक्ष आहे. बघायचंय चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर मारलाय पण बॉक्स क्रिकेट मध्ये हा बाद घोषित करण्यात येतो आणि सुनील दोडी हा बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो सचिन पावसकर. या स्पर्धेचं आयोजन करणारे सचिन पावसकर तसेच सुशांत पावसकर. BPL 2026 पावसकर चषक. अवांतर धावसंख्या. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच हात उंचावून घोषित करतायत अवांतर धावसंख्या. व्हाईट बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू बॉल घोषित करताय आमचे स्ट्राईक कॅम्पर अभिजित पावसकर. नो बॉल. धावसंख्या पुढे सरकते 1 या धावसंख्येने. किती? दुसरं षटक. सामना करतोय सचिन पावसकर. सचिन बॅटची कड घेतली पण धाव काही मिळत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. 2 टू गो. 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा उंच पुढे मारण्याचा प्रयत्न. अजूनही निर्धाव चेंडू जातोय. चांगली फलंदाजी नक्कीच करावं लागेल सचिन यांना. आणि हा मात्र षटकार पण या ठिकाणी बाद आहे. षटकार जरी मारला असला तरी इथे मात्र गडी बाद होतोय. संडे बॉईज बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय कारण 52 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मॅजिक ओव्हर येते या ठिकाणी अश्विन पावसकर घेऊन. बघायचंय अश्विन. सामना करतो तो विवेक. नवीन फलंदाज मैदानामध्ये. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नॉन स्ट्रायकर
हा आलाय ना नवीन खेळलाय काय गुड बॉल व्हेरी गुड बॉल पंच हात उंचावून घोषित करता अवांतर धावसंख्या वाईट बॉल विकास नवीन आलेला फलंदाज विकास अश्विन मॅजिक ओव्हर आहे या षटकामध्ये जेवढ्या धावा करतील तेवढ्या धावा दुप्पट धावा मोजल्या जातील बघायचं आहे किती धावा करतायत आणि या ठिकाणी एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतायत डिक्लेअर झोन मध्ये नाही नाही नो हा कुठे पण टोटल 6 झालं ना 11 धाव संख्या 11 लाईव्ह टेलिकास्ट tennis.com मार्फत या ठिकाणी बीपीएल पावसकर चषक 2026 वर्ष तिसरं प्रत्येक वर्षी नवनवीन करण्याचं काहीतरी या ठिकाणी करण्यात येतं या स्पर्धेमध्ये आणि सौरव आउट होऊन परततोय नवीन फलंदाज बागा बघायचा आहे बागा अजूनही विवेक धावपट्टीवर ठाण मांडून आहे बघायचं आहे धाव मात्र नक्कीच मिळत नाही या ठिकाणी चांगला प्रयत्न केला जातोय एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज धावसंख्या एक धावसंख्येने पुढे सरकते 12 या धावसंख्येवर षटक क्रमांक तिसरं मॅजिक ओव्हर आहे बघायचं किती धावा जमा करतायत या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय बॅटची हलकीशी कड घेतली होती पण धाव काही पूर्ण होत नाहीये या ठिकाणी बघा पुन्हा एकदा अश्विन यांचा षटकातील पुन्हा चेंडू अवांतर धावसंख्या वाईट बॉल 13 धावसंख्या 13 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय ओव्हर ना किती बॉल 5 1 टू गो निर्धाव चेंडू जातो षटक पूर्ण होतं या ठिकाणी एक चांगलं षटक नक्कीच म्हणता येईल या षटकामध्ये एकूण 4 दिल्या 4 धावा या षटकामध्ये एकूण 4 धावा आला धावसंख्या 13 3 षटकामध्ये 13 12 चेंडू अजूनही बरीच मजल गाठायची आहे एकूण 39 39 धावा करायच्या आहेत प्रति षटकामागे जवळ जवळ 19 धावांची सरासरी संडे बॉईज या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर विवेक आणि बागा ही जोडी मैदानामध्ये बघायचंय नक्कीच बॅकफूट वर गेलेला हा संघ संडे बॉईज कारण इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये स्कोर 13 अभिषेक बाहेर गेलाय प्रथम आतमध्ये आलाय इम्पॅक्ट प्लेअर आहे प्रथम बघायचंय 2 षटकामध्ये 39 39 धावा करायचे आहेत विवेक आणि बागा षटक क्रमांक 4 पंचांचं नाव कुंदन स्ट्राईक एम्पायर कुंदन नॉन स्ट्रायकर अभिजित पावसकर प्रथम षटक क्रमांक 4 घेऊन येतो तो प्रथम उजव्या हाताचा गोलंदाज बघायचंय विवेक आणि बघायचंय बाद या ठिकाणी गडी बाद होते नक्कीच हा सामना यंग फायटर या संघाने जिंकलाय म्हणण्यामध्ये काही हरकत नाही कारण अजूनही 39 धावा करायच्या आहेत जवळजवळ 10 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर चौकार बघायचंय डावखुरा फलंदाज मामा एक धाव पूर्ण करताय धनंजय नवीन फलंदाज मैदानामध्ये धनंजय आहे उजव्या हाताचा फलंदाज बागा बघायचाय प्रथम चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज बीपीएल चषक 2026 आमच्या मंचावर उपस्थित राहिलेले सिने सदस्य शशिकांत झोरे साहेब हा देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत डावखुरा फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण चिराग यांच्या मार्फत वेल फिल्डिंग नक्कीच मामा धनंजय पुन्हा एकदा चांगला फटका पण धाव काही मिळत नाहीये निर्धाव चेंडू जातोय षटक क्रमांक 4 पूर्ण होतं या षटकामध्ये एकूण 2 धावा दिल्यात प्रथमने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि शेवटचं षटक या 6 चेंडूमध्ये जवळ जवळ 37 धावा करायच्या आहेत किती 13 15 झाले ना 15
15 रन. शेवटचं षटक 6 चेंडू 37. ठीक आहे 36. 6 षटक 36. 37 बावन्न धावा करायच्या. अनिकेत गोलंदाज पाचवं षटक नो बॉल पंचघोषित करतात 1+1. 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकते 2 या धावसंख्येने 17 या धावसंख्येवर. डावखुरा फलंदाज मामा अवांतर धावसंख्या पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या. बघायचंय डावखुरा फलंदाज धनंजय हळूवारपणे मारेला फटका जेल बाद होत आहे. गडी बाद होतोय एकूण. आणि आता बघायचंय कर्णधार मैदानामध्ये स्वतः कर्णधार मैदानामध्ये बघायचं आपल्या संघासाठी. किती बॉल झाले? 2 बॉल किती झाले? एकच झाला. अजून रन किती झाले? 19. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण अश्विन यांच्या मार्फत. 6 आउट आहे. 6 मार्गे का पडता. हा पडदे. कर्णधाराने जर षटकार मारला तर सोनू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चौकार जरी मारला तरी नक्कीच दिलं जाईल. 4 बासी चौकारावर 500 रुपये. अवांतर धावसंख्या व्हाईट बॉल. धावसंख्या 21 ना 21. शेवटचं षटक मैदानामध्ये अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 22. अजून 30 धावांची गरज आहे. अजूनही 2 बॉल 30 धावा. हा सामना यंग फायटर या संघाने जिंकला आहे म्हणण्यामध्ये काही हरकत नाहीये. कारण एकूण 2 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या आहेत. यंग फायटर हार्दिक अशा शुभेच्छा यंग फायटर या संघाला. कारण 1 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या आहेत. आणि हा सामना यंग फायटर या संघाने जिंकला आहे. चला लवकरात लवकर फलंदाज वफा खान नवीन फलंदाज मैदानामध्ये बघायचंय. चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक सोनू यांच्याकडून वफा यांना. आणि हा सामना संडे बॉईज या संघ परास्त झालेत या सामन्यामध्ये. यंग फायटर या संघाचं अभिनंदन. आणि हा संघ 10 मिनिटाचा ब्रेक आहे. इन लोग सेमी में पहुंच गया ना. पहुंच गया ना. आणि या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो अश्विन पावसकर आमचे सिनेट सदस्य माननीय श्री शशिकांत झोरे साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अश्विन पावसकर लागोपाठ 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक पटकावलेत अश्विन पावसकर यांनी कृपया मंचावर यायचंय. तसेच आमच्या मंचावर उपस्थित राहिलेले सोनू शायनीचे ओनर मालक सोनू यांचं देखील आम्ही या मंचावर हार्दिक असं स्वागत करतोय. तसेच सिनेट सदस्य माननीय श्री शशिकांतजी झोरे साहेब यांच्या हस्ते चला कॅप आणि चषक देऊन त्यांचं मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरव करण्यात येतोय माननीय श्री शशिकांत झोरे साहेब यांच्या हस्ते. आणि आता मात्र आपण स्वागत समारंभाकडे वळण्याचं आहे. सिनेट सदस्य शशिकांतजी झोरे साहेब यांचा सत्कार करतील. शाल आणि मानचिन्ह देऊन श्री सुशांत पावसकर सिनेट सदस्य माननीय श्री शशिकांतजी झोरे साहेब यांचा सत्कार करण्यात येतोय. सुशांत पावसकर यांच्या हस्ते त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी तसेच सोनू चॅनेलचे ओनर सोनू यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येईल.
सोनू काय करणार आणि तसेच शिंदे साहेब यांचा देखील सत्कार करण्यात येतो या ठिकाणी सुशांत पावसकर यांच्या मार्फत. हा हा सन्मान चिन्ह देऊन शिंदे साहेब यांचा सत्कार केला जातोय. तसेच यापुढील यापुढील सत्कार करण्यात येतोय सोनू यादव यांचा. सोनू चायनीजचे मालक आणि या स्पर्धेला टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत केले ते आमचे सोनू यादव यांचा देखील या ठिकाणी मानचिन्ह आणि शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतोय. धन्यवाद या स्पर्धेला तुम्ही उपस्थिती दिल्याबद्दल. जय श्रीराम मित्र मंडळ तसेच BPL पावसकर चषक यांच्या मार्फत हार्दिक असा आभार आम्ही व्यक्त करतो या ठिकाणी. धन्यवाद. आणि आता 10 मिनिटाचा ब्रेक आहे. ये यंग फाइटर सेमी में गया ना. विचारा बरं. हॅलो घरीच गेला असेल.
हॅलो. थोडा लंच ब्रेक झालेला आहे, तर सर्वांनी लवकरात लवकर जेवून यायचं आहे, लवकरात लवकर. अरे मी तिकडनं घेतली अश्विन काकाची कॅप आहे लगेच संपली नाही. अश्विन काका दोन्ही घेतले घेऊन आलोय मी थोड्या वेळात सामन्याला सुरुवात होईल आणि जय श्रीराम मित्र मंडळ आयोजित पावसकर चषक 2026 लावणीचा कार्यक्रमही ठेवलेला आहे. थोड्या वेळात लावणी ही चालू होईल, तर सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे.
थोड्या वेळात लावणीचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. लावणीच्या कार्यक्रमाला खाली घ्या. थोड्या वेळात लावणीचा कार्यक्रम लावणीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जय श्रीराम मित्र मंडळ आयोजित पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट बॉक्स दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026 मध्ये पावसकर चषक आयोजित केलेला आहे. तरी सर्व खेळाडूंचे पावसकर कुटुंबाकडून आणि जय श्रीराम मित्र मंडळाकडून हार्दिक स्वागत आहे त्यांचं आणि येणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे. ठीक आहे रे, राहू दे एवढं हे चल. आज सकाळपासून आलेले मान्यवर आमचे स्पर्धेचा ओपनिंग करण्यासाठी आलेले डॉक्टर माजी आमदार विनोदजी घोसाळकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याचनंतर आमचे सभागृह नेते नगरसेवक गणेशजी खणकर यांचीही उपस्थिती इथे लाभली होती आणि शिवसेनेचे सिनेट सदस्य शशिकांतजी झोरे यांचंही इथे आगमन झालं होतं आणि आमचे सर्व ज्यांनी आम्हाला टी शर्ट प्राधान्य केलेले आमचे मित्र सोनू चायनीचे सर्व सोनू यादव यांची उपस्थिती इथे लाभली होती आणि आता येणारे मान्यवर म्हणजे आमचे वॉर्ड क्रमांक 12चे नगरसेविका राणी त्रिवेदी यांच्याही थोड्या वेळात आगमन होणार आहे. त्यानंतर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाशजी दरेकर यांचाही आगमन होणार आहे आणि आमचे आधारस्तंभ सुनीलजी प्रभू आमदार दिंडोशी विधानसभेचे आणि त्यांचे सुपुत्र आम्हाला मार्गदर्शन करणारे अंकितजी प्रभू नगरसेवक यांचीही उपस्थिती इथे लाभणार आहे. येणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे जय श्रीराम मित्र मंडळातर्फे. क्या म्हणतो आणि आम्हाला आमच्या या टुर्नामेंट मध्ये सगळ्यात जास्त मेहनत घेतलेली प्रकाश सोलंकी पका हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये यांना हृदयातून धन्यवाद आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार असतो त्यांचा आणि या टुर्नामेंट मध्ये अर्धा सहभाग त्यांचाही आहे. टुर्नामेंटची आता होणारा सामना जो आहे ते डिंगडॉंग आणि इलाइट 9 दोन्ही संघांनी लवकरात लवकर इकडे यायचंय. दोन्ही संघांनी इकडे यायचंय लवकर, नाहीतर मग एक षटकार कमी केला जाईल. हॅलो. आताचा पुढील सामना इलाइट टायगर्स आणि डिंगडॉंग दोन्ही संघ स्टेजच्या इकडे या. दोन्ही संघांनी स्टेजच्या इकडे यावे. इलाइट आणि डिंगडॉंग. इलाइट रायझिंग जिथे कुठे सगळे प्लेयर असतील त्यांनी स्टेजच्या इकडे यावे. इलाइट रायझिंग किधर है रे इलाइट रायझिंग.
चला आता सामना चालू होणार आहे. थोड्याच वेळात विकासक डेव्हलपर्स अरुण फाटक यांचे सुपुत्र आर्यन फाटक इथे येणार आहेत. जसं की आपण पाहत आहात की पावसकर चषक मध्ये येणाऱ्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आता थोड्या वेळात आमचे मित्र विकासक अरुण पाठक यांचे सुपुत्र येईन पाठक यांचं इथे आगमन होणार आहे. आणि त्यांचे बंधू आर्यन पाठक हेही येणार आहेत. आमचे अख्तर अली ज्यांनी पीठ साठी 2 गोणी सिमेंट दिले होते, अख्तर अली खास करून त्यांना वसई विरारवरनं इथे बोलवण्यात आला होतं. आज सकाळी मी अजिंक्यची एक मॅच बघितली. त्या मॅच मध्ये अजिंक्यचं लक्ष क्रिकेटमध्ये नव्हतं, तर त्याच्या समोर बायकोकडे लक्ष होतं. बायकोने मला वाटतं त्याला तिकडनं आवाज दिलं होतं, त्यामुळे तो आऊट झाला पहिल्या बॉलला. अजिंक्य, तू घरी सांग खिडकी बंद कर करून, तुझं लक्ष तिकडे केंद्रित नाही होणार. अजिंक्य अजिंक्य यादव, विष्णू यादव यांचे सुपुत्र वलसाड, वापी, अहमदाबाद कोणतेही ठिकाण असू दे, त्यांना एक फोन मारलं तर ती बसमध्ये तिकीट मिळो किंवा न मिळो, त्यांना जर आम्ही सांगितलं की आम्हाला तिकीट पाहिजे तर ती संपूर्ण बस खाली करतात. असे ते आमचे आहेत. आणि आमचे त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावणारे बॉबी मोठे, त्यांना फोन मारला तर ते तिकीट कन्फर्मच देतात मला. ते कधी नाही बोलतच नाही की दादा तिकीट नाही आहे, दादा तिकीट मिल जाएगा. जय श्रीराम उत्साहान आमच्या काकूनी 2 दिवसापासून कंटिन्यू 3 ड्रम भरून पाणी दिलं आम्हाला. काकू तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच तुम्ही ड्रम भरत जावा आणि असंच येत जावा. काकू तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला पाण्याची मदत केलेली आहे.
मैदान टाळ्यांच्या गजर कार्यक्रम खाते आता सुनील प्रभू साहेबांचे शिरू विनोद घोसाळकर साहेबांची साथ सर्वच्या झालं आता थोड्या वेळात नगरसेविका राणीजी त्रिवेदी आणि प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाशजी दरेकर यांचं आगमन होईल आणि आम्हाला खांद्याला खांदा लावणारे आमचे मित्र प्रकाश सोलंकी पकानी भरपूर मेहनत घेतलेली आहे. पकानी भरपूर मेहनत घेतलेली आहे या टुर्नामेंट मध्ये. तुला खूप खूप मनापासून धन्यवाद आणि त्याचा सत्कारही करणार आहेत आमदार सुनील प्रभू साहेब यांच्याकडनं. भरलं जय श्रीराम उत्साहावर सामन्याला सुरुवात करा. सुशांत पावसकर. थोड्या वेळात राणी त्रिवेदी यांचं आगमन होणार आहे. सुशांत सामन्याला सुरुवात कर. सामन्याला सुरुवात करा. टिंगटॉंग बॉईज आणि इलक फायटर सामन्याला सुरुवात करा. चला अभिजित आमचे अभिजित पावसकर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या टुर्नामेंट मध्ये आणि आमचे सहकार्य सगळे ही बच्चा कंपनी पार्टी टुर्नामेंट ठेवायची म्हटले की बिचारे जेवण पाणी सगळं सोडून इथे ग्राउंड वरती असतात. त्यांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद. असा तुम्ही टुर्नामेंटला साथ देत राहा. पाऊस आला की म्हटलं की एक पावसाळी टुर्नामेंट त्यानंतर होणारे कार्यक्रम म्हणजे दहीहंडी दहीकाला महोत्सव हेही आपण यावर्षी जय श्रीराम मित्र मंडळ आपण आयोजित करणार आहे. सराव शिबिर दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करणार आहे. येणाऱ्या सर्व दहीकाला पथकांचे हार्दिक स्वागतही केले जाईल. त्यांना सन्मान चिन्हही दिला जाईल प्रत्येक दहीकाला पथकांना. त्यानंतर मग गणेश उत्सवही मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो आणि
नवरात्री साजरी केली जाते. श्रद्धा नवरात्री उत्सव मंडळ. आमचे मित्र tenniscricket.com चे सर्वेसर्वा संतोष नाणेकर यांचाही खूप खूप मी मनापासून मॅन ऑफ द मॅच साठी बॉल आणि बॅट पण दिलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी संतोष नाणेकरनी त्यांचा खूप खूप मनापासून मी धन्यवाद देतो. टेनिस क्रिकेट म्हटलं की सर्वोत्कृष्ट लाईव्ह म्हटलं की tenniscricket.com. मीच मैदानाचे सुपरस्टार रायझिंग स्टार रायझिंग स्टार रायझिंग स्टार रायझिंग स्टार जिंकन आज आमचा अधिकार जिंकन आज आमचा अधिकार Rising star, rising star, आम्हीच मैदानाचे सुपरस्टार. Rising star, rising star, जिंकन हाच आमचा अधिकार. अरे उठा मैदान सजलं रायझिंग स्टार्स नाव आज पुन्हा गाजलं. घामाच्या थेंबात स्वप्न आमची जिद्दीच्या जोरावर वाटचाल साची. हार मानणं नाही रक्तात आमच्या विजय लिहिलाय नशिबात आमच्या. रायझिंग स्टार्स आम्हीच मैदानाचे सुपरस्टार आम्हीच मैदानाचे सुपरस्टार. New range of cups and tubs from Aruna Ice Creams. टॉस उडवायची. मी टॉस उडवण्यासाठी